सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडार आई ठाणे यांच्या वतीने होतकरू मंडळाचे पट्टांगण जे.जे.एस. रोड भंडारळी ठाणे येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, ढोल, झांज पथक, दांडपट्टा खेळ अशा इतर ऐतिहासिक खेळांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। ठाणे महानगरपालिका शिवसेना गटनेते स्थानिक नगरसेवक विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी उपमहापौर, माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष व SEO सुशांत उतेकर, शाखा प्रमुख वैभव ठाकूर यांचे व इतर सहकाऱ्यांचेही विशेष सहकार्य लाभलं। सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विलास जोशी, इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक, शिवभक्त, बंधू भगिनी मिरवणुकीस लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सारेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगरसेवक गटनेते पवन कदम यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि प्रसार माध्यमांशी बोलताना या उत्सवाविषयीची अधिक माहिती दिली आहे। काय सांगा, सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव काय सांगा? सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही गुरुवर्य धर्मवीर अनंत दिघे साहेबांनी सुरू केलेली जी प्रथा आहे आणि त्यांनी जी आखून दिलेली जे कार्यप्रणाली आहे ती आजतागायत आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे। सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडारळी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करतो आणि या कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेले आहेत आणि असा हा खेळीमेळीचं वातावरण आहे आणि शिवकालीन वेशभूषा करून सर्वजण सहभागी झालेत। तुम्हाला या ठिकाणी सर्व फील्ड जो आहे तो शिवकालीन दिसेल। सर्व जे पारंपरिक वाद्य आहेत ते गेले अनेक वर्षानुवर्ष या कार्यक्रमानिमित्त येत असतात आणि त्यांचा सहभाग हा आपल्याकडे दरवर्षी होत असतो आणि मला खात्री आहे की ही जी परंपरा आहे आणि ही जी संस्कृती आहे ही जतन करण्याचं काम ह्या पुढील जे पिढी आपली ती अशीच चालू ठेवेल ह्याची मला खात्री आहे। धन्यवाद।